सॉल्व करायचं म्हणे ते. म्हटलं मीटिंग घेतो आहे, होऊन जा म्हटलं जाऊन. ठीक आहे, ODT कळलं. मग ओपन डॉक्युमेंट एक्सेलसाठी यूज होतो. स्प्रेडशीटसाठी आपण हा यूज करतो एक्सेल. ODT आपण रायटरसाठी. TXT एक तुमचं साधारण हे असते ना रायटर नोटपॅड. TXT तिथं होतं. TXT फाईल ती असते तुमची. आणि DOX हे असतं कुठंतरी माझ्यामध्ये. ही पण असते डॉक्युमेंट एक्स ही पण असते माझ्यामध्ये. एकदा चेक करून घ्या तुम्ही, किंवा एक्झिट नसेल ही करत, याचं काही माहिती नाही मला, पण एकदा तुम्ही सर्च करून घ्या. विच फंक्शन इज यूज्ड इन LibreOffice Calc टू कॅल्क्युलेशन. फंक्शन इज यूज एट LibreOffice Calc कैलकुलेशन द एवरेज. LibreOffice Calc में औसत एवरेज निकालने के लिए कौन सा फंक्शन होता है? एवरेज काढण्यासाठी. ओके, कोणता? समोरच आन्सर. असा क्वेश्चन आला तर एकदम चांगल्या पद्धतीने आन्सर द्यायचं, काही करायची नाही. सांगा काय एवरेज का? कमेंट. अशोक ए आन्सर देतोय. हे तर याचं बी नव्हतं आणि याचं बी नाही आहे. आपल्याला एवरेज काढायचं आहे ना. कळते का? एवरेज यूज करू ना आपण. सी करू ना. कळते का मुलांनो? PDF मध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे आधीच. ठीक आहे. विच ऑफ द 2 मिनटं. ठीक आहे, बघा आता. विच की इज यूज्ड टू इंसर्ट स्लाइड इन LibreOffice Impress. LibreOffice Impress में नया स्लाइड जोड़ने के लिए कौन सी कुंजी प्रयोग होती है? ओके, कौन सी नया स्लाइड जोड़ने के लिए? Ctrl+M, Ctrl+N, Ctrl+S, Ctrl. चला लवकर द्या आन्सर फटाफट. सी. याचं सी. अरे सेव रे बाबा ते. याचं सी म्हणत आहे का? डी. शिफ्ट एनने काय होतं? ठीक आहे, शिफ्ट एनने काय होतं दाखवून देईल. एचने पण दाखवून देईल, जे एस म्हणताय. आणि Ctrl+N पण दाखवून देईल. मला आन्सर द्या. Ctrl+M पण दाखवून देईल, पण तुम्ही आन्सर द्या पटापट. काय आन्सर वाटते तुम्हाला? तुम्ही सांगा पटापट. सगळे डी म्हणतायत. अनुष्का म्हणतो. प्रीतिका की नाव काय यार? श्रावणी गेली का? ओके, श्रावणीने ए आन्सर दिलं. श्रावणी इतका वेळ कसं काय चालेल? मग तर डेंजर आहे काम आहे. ठीक आहे, काय सांगितलं? नवी स्लाईड जोडण्याची ना. मग बघा आता इकडे तुम्ही Windows+R क्लिक केला, तुमच्यासमोर एस आपण इम्प्रेस केलं. इम्प्रेस S. ओके, इम्प्रेस केलं, इंटर केलं. केल्यावर आपल्यासमोर ओपन झालं इम्प्रेस. त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला? नवी स्लाईड. न्यू स्लाईड म्हणजे फक्त प्रेझेंटेशनमध्ये ओपन होईल. स्लाईड कशात असतात? प्रेझेंटेशनमध्ये असतात. आणि काय सांगितलं? नवी स्लाईड जोडण्यासाठी. इथं एकच स्लाईड आहे, स्क्रीन दिसते ना. इथं एकच स्लाईड आहे. नवीन स्लाईड जोडायची काय करावं लागेल? Ctrl+M. आली का नवीन स्लाईड? ओके, काय मग? Ctrl+M. आणि हां, जे म्हणत होते Ctrl+N, तर Ctrl+N काय होईल? नवीन पेज ओपन झालं का? हे बघा 2 झाले, आधी एकच होतं. बघा Ctrl+N करतो, Ctrl+N. बघा झाले 2. हा एक सिंगल झाला, नवीनवाला ओपन झाला, 2 विंडो होऊन जाता. Ctrl+N पण समजला. शिफ्ट एन मला माहिती नाही, एकदा वेळेस बघून घ्या. शिफ्ट एनचा काही उपयोग दिसत नाही इथं. ठीक आहे, शिफ्ट एनचा काहीच यूज नाही आहे. कळतं आहे का? काही ॲक्टिव्ह होत पण असेल तर समजत नाही. ठीक आहे, पण शिफ्ट एनचा नाही आहे. शिफ्ट एन सर नाही त्याच्यात. अजून काय होतं? Ctrl+N झालं. Ctrl+S तर माहिती ना, सेव्हसाठी यूज करतो आपण. ओके, कळलं? मग काय आन्सर आहे आता? टाईप करा.
विच की इज युजेड इन्सर्ट स्लाईड इन लिब्रे ऑफिस. लिब्रे ऑफिसमध्ये स्लाईड इन्सर्ट करण्यासाठी आपण कंट्रोल एमचा वापर करतो, ना की कंट्रोल एनचा. आपण नवीन विंडोसाठी हा कंट्रोल एन करतो, सेव्हसाठी शिफ्ट एक्झिट करत नाही काहीच. ठीक आहे, कळतंय ना. विच ऑफ द फॉलोइंग नॉट डिजिटल पेमेंट मेथड. याच्यामधून कोणती डिजिटल पेमेंट मेथड नाही आहे. IPS आहे, चेक आहे, नेफ्ट आहे का UPI आहे. हा कॅश म्हणताय ना, कॅश चेक म्हणताय ना, हे डी वाटतंय ना. कारण की IPS पण काहीतरी असेल, इंटरनेट इमिडिएट पेमेंट सर्व्हिस, इंटरनेट इमिडिएट पेमेंट सर्व्हिस असं असू शकतं. मला वाटतं डी आहे याचं. राईट बोलताय का तुम्ही? डी का श्रावणी? श्रावणी आन्सर द्या बेटा. ठीक आहे, ठीक आहे, चेक आन्सर यायचं बरोबर. कारण की हे डिजिटल पेमेंट नाही आहे, हे पण एक आहे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस म्हणून आपण म्हणू शकतो. नॅशनल इक्विपमेंट फंड ट्रान्सफर, UPIचं काय होतं, युनियन पेमेंट काय होतं UPIचं फुल फॉर्म टाका. UPIचा फुल फॉर्म UPIचा टाका. नॅशनल इक्विपमेंट फंड ट्रान्सफर हे होतं. एनेबल पेमेंट, इंटरनॅशनल एनेबल पेमेंट सर्व्हिस हे काय IPS. याचा पण बघा तुम्ही, हे 2 फुल फॉर्म लिहायचे आताच. ठीक आहे, कारण की हे 3 पार्ट्स इंटरनेटचे सांगितले जात आहेत. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. चालायचं पुढे. विच शॉर्टकट की यूज इट इन कॉपी लिब्रे ऑफिस. वा, छान, एकदम छान प्रश्न आहे. कुठून आणले काय माहिती मी पण. वगैरे चुकीचे प्रश्न घेतले गेले वाटतं. ठीक आहे, नाही बरोबर आहे रे, असेच प्रश्न येतात. ठीक आहे, लिब्रे ऑफिसमध्ये कॉपी करण्यासाठी, एखादा टेक्स्ट कॉपी करण्यासाठी किंवा शॉर्टकट की काय आहे कॉपी करण्यासाठी, काय आहे? Ctrl+V, Ctrl+C, Ctrl+X, Ctrl+Z, Ctrl+V. वा, Ctrl+V तर नाही, हां सॉरी V का, Ctrl+C. सगळे मुलं Ctrl+V म्हणताय, म्हणजे B आन्सर म्हणताय. राईट आन्सर आहे तुमचं. मग चला आपण एक वेळेस रिवाईज करून घेऊ की याने काय होतं. टाका, याने काय होतं, Ctrl+V ने काय होतं, पेस्ट होतं, पेस्ट. ओके, Ctrl+C ने कॉपी. ओके, Ctrl+X ने रीडू. वा, छान, एकदम छान प्रयत्न. तुम्ही सांगा, Ctrl+X ने काय होतं. रीडू होतं का? रीडू आणि अंडू 2 असतात. नाही ना, रीडू नाही होतं. अरे Ctrl+X इधर से उठाओ उधर पे रख दो. कट होता ना. रीतिकने प्रॅक्टिकल करा हुआ आहे. तर काय असतं, Ctrl+X कटसाठी यूज होतो. ठीक आहे, Ctrl+X क्लिक केला तर कट होतं. कटने काय असं असतं बघितलं असेल ना. कट, समजा हा एखादा मी कट केला, सिलेक्ट केला आणि Ctrl+X क्लिक केला. ओके, मग आता मी इथं टेक्स्ट टाकेल आणि मी काय केलं, इकडनं कट केला ना, तर मी आता त्याला इथं पेस्ट पण करू शकतो Ctrl+V ने. आलं का? Ctrl+X काय काम करते मग समजते तुम्हाला. कॉपी पण होतो त्याने आणि टेक्स्ट हटतो पण आणि कॉपीसुद्धा होतो. कळलं ना. चला पुढे. अरे Ctrl+X, Ctrl+Z अंडो, Ctrl+Y रीडो. अंडो रीडो काय सर भांगड. मी एखादी टेक्स्ट आणून ठेवला इथं. ठीक आहे, तर आता मला परत रिटर्न जायचं आहे. खूपच लेट दिसतंय. ओके, स्क्रीन मी इथं टेक्स्ट टाकलं. ठीक आहे, बॉक्स टाकला. आता मला तर पुन्हा हे बॉक्स नव्हता पाहिजे, एकदम क्लीन पाहिजे. जे बॉक्स टाकण्याच्या आधी कसं होतं तसं पाहिजे. तर मी काय करेल, Ctrl+Z करेल, रीडो, अंडो होऊन जाईल. कळते का? मी काही गोष्ट एक पाऊल मला मागे घ्यायचं आहे ना, तर मी Ctrl+Z क्लिक करेल. पुनीत बेटा लाईट गेली, आपल्याकडे पाऊस पडला ना आज जळगावला, म्हणून होतं ते इंटरनेट. तर चला आज फॅन बंद करून देतो तुमच्यासाठी, कारण की आज पाऊस पडलाय ना, थंडी वाजते सगळ्यांनाच. हां, तर
एखादा बॉक्स मी इन्सर्ट केला आणि त्या बॉक्स इन्सर्ट करण्याआधी मला कधी पुन्हा रिटर्न जायचं आहे, हे साईन तर बघितलं असेल ना तुम्ही दोन, अंडो आणि ये वाला रीडो, Ctrl+Y Ctrl+Z, दिख रहा है ना तुमको सबको, ठीक आहे. तर मी करू Ctrl+Z, हटलं, Ctrl+Y आलं, Ctrl+Z आलं, ठीक आहे. चलो आगे, अंडो रीडो हो गया एक्सप्लेन. व्हॉट इज द फिशिंग? वा, छान प्रश्न आहे. फिशिंग काय असतं? सॉफ्टवेअर अपडेट, व्हायरस प्रोटेक्शन, फ्रॉडलेंट अटेम्प्ट टू स्टील डाटा आणि ईमेल इन्क्रिप्शन. सॉफ्टवेअर अपडेट नाही, व्हायरस प्रोटेक्शन. तुम्ही सांगा मला, मी काय आन्सर द्यायचा, तुम्ही सांगा. तुम्ही सी नक्की कुठे सर्च करताय ना, नक्की स्वतःच्या मनाने द्या प्रश्न, चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही. मी तर एक्सप्लेन करायला आहे ना, मी तर तरी शेवटी आन्सर सांगतो ते तुम्हाला, म्हणून तुमच्या पद्धतीने आन्सर द्या, इथं काहीच नाही बोलणार मी. हां ठीक आहे, चुकले तरी मग मी इतकं काय तिथं येऊन थोडं ना बोलतोय तुम्हाला, एकदम असं मारतो तो नाही तुम्हाला की अरे चुकला आन्सर असं वगैरे म्हणून. द्या ना तुमच्या पद्धतीने द्या, पण बघू नका कुठे, इथंच प्रॅक्टिस होईल आपली. याचे काही मार्क्स नाही देणार मी तुम्हाला की तुम्ही राईट आन्सर देताय म्हणून. ते केव्हा असतं, जेव्हा चॅप्टर शिकवला मी आणि मग नंतर मी क्वेश्चन घेतोय, ठीक आहे. फिशिंग, फ्रॉडलेंट अटेम्प्ट टू स्टील डाटा, राईट. काय असतं की आपल्याला खोटं सांगून आपला डाटा चोरतात. काय करतील, एकदम दाखवतील, एकदम असं सांगतील की आम्ही विश्वासू माणसं आहेत किंवा बँकेची किंवा गव्हर्नमेंटची माणसं आहेत, आणि तुम्हाला काहीतरी डिटेल्स मागतील आणि तुमचा डाटा चोरी होईल तिथं. तो काही सुरक्षित राहणार नाही, कारण की ते फ्रॉड असतील ना, त्यांना डाटाच महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. ऑनलाईन स्कॅम, ओके राईट, ओके. फ्रॉडलेंट अटेम्प्ट टू स्टील डाटा, कळते ना. मग हे राईट आन्सर राहील. व्हायरस प्रोटेक्शन काय राहील? अँटीव्हायरस, फायरवॉल, व्हायरस प्रोटेक्शन कशाला? व्हायरस प्रोटेक्शन आपल्याला अँटीव्हायरस सॉफ्टवेअरपासून भेटतं, बरोबर, व्हायरसपासून प्रोटेक्शन, ठीक आहे. सॉफ्टवेअर अपडेट काय असतो, तर सॉफ्टवेअर अपडेट असा प्रश्न येणारच नाही माझ्या मते. आला तर तुम्हाला कळतं, आलं समजलं पाहिजे. सॉफ्टवेअर काय असतं, एखादी ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर त्याचा अपडेट किंवा नवीन व्हर्जन येणं, त्याला अपडेट म्हणू आपण. ईमेल इन्क्रिप्शन म्हणजे एखादी ईमेल आहे आणि तिला इन्क्रिप्ट केलं. इन्क्रिप्ट म्हणजे डाटा. इन्क्रिप्शन काय असतं रे, एखादा डाटा अशा स्वरूपात बदलणं जो रीड करता येणार नाही, इन्क्रिप्ट करून टाकायचं त्याला, बरोबर. मग काय ईमेल इन्क्रिप्शन समजते मग तुम्हाला. चलायचं पुढे, इन्क्रिप्शन तर आलंच पाहिजे, ठीक आहे. चला पुढे. विच ऑफ दिस वेब ब्राउझर काय आहे? MS वर्ड सॉफ्टवेअर आहे, गुगल क्रोम आहे, नोटपॅड आहे, एक्सेल आहे, काय आहे याच्यातपैकी? गुगल क्रोम आहे. वेब ब्राउझर यांच्यापैकी कोणता आहे? बी, राइट. तो ये कौन सा था? ये वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर था. कौन सा? MS ऑफिस. वर्ड प्रोसेसिंग का? तो वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर कोणते असतात? वर्डवरती प्रोसेस करणारे ते सगळे ॲप्लिकेशन जे आपल्याला एखाद्या टेक्स्टला ॲडिट करण्याचं ऑप्शन देतात. एखादा टेक्स्ट ॲडिट करू किंवा एखाद्या पेजला आपण फॉर्मेट करतो, ते सगळे कोणते सॉफ्टवेअर येतील? वर्ड प्रोसेसिंग, जे वर्डवरती. आता हा काय एक ब्राउझर शब्द वर्ड आहे, आपण एक काय वर्ड आहे, तर जर का मी ह्या वर्डला सजवेल किंवा फॉर्मेट करेल किंवा कलर देईल, असं जे आपण ॲप्लिकेशनमध्ये येईल ती ॲप्लिकेशन माझी काय राहील? वर्ड प्रोसेसिंग. जर का इथं वेब ब्राउझर सोडून वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर कधी विचारलं असतं तर कोणतं आन्सर राहिलं असतं इथं? हे दोन्ही आन्सर राहिले असते, 1 and 2, राईट का? बघा, तुम्ही बघून घ्या, मी डेफिनेशन काय दिली ती बघा आधी. कोणतंही जेही त्या सगळ्या ॲप्लिकेशन वर्ड प्रोसेसिंग कोणाला म्हटलं जाईल? लिहून देऊ, वर्ड प्रोसेसिंग. राईट. वर्ड प्रोसेसिंग कशाला येईल मग? त्या
ॲप्लिकेशन येतील ज्याच्यामध्ये टेक्स्ट ॲडिट होतो, टेक्स्टवरती प्रोसेसिंग होते. मग कशात कोणकोणतं येईन आन्सर? बरोबर, राईट सांगताय तुम्ही. मग काय MS वर्ड पण त्याचा आन्सर येईल जेव्हा इथं वर्ड प्रोसेसिंग राहिलं तर. घेऊन घेऊ तिथं त्याला, आता तो होणार नाही त्या साईडला. जर का इथं वर्ड प्रोसेसिंग राहिलं असतं तर हे आन्सर त्याचे राहिले असते. MS वर्ड, नोटपॅड त्याचं आन्सर राहिलं असतं. गुगल क्रोम पण नाही आणि एक्सेल पण नाही. ठीक आहे, बाकी हे पण समजलं तुम्हाला. मग हे कोणतं सॉफ्टवेअर आहे? वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे. हे ब्राउझर, हे नोटपॅड पण वर्ड प्रोसेसिंग. एक्सेल हे स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. स्प्रेडशीट ते असतं ज्या एखाद्या पेजला रॉ आणि कॉलम्समध्ये डिवाईड केलेलं असतं. ज्या एखाद्या पेजला, त्याला आपण स्प्रेडशीट असं म्हणतो. बरोबर का? मग हे स्प्रेडशीट सॉफ्टवेअर येतं तुमचं, कारण की याच्यामध्ये ह्या अशाच शीट भेटतील तुम्हाला. अशी शीट फक्त एक्सेलमध्ये भेटेल. एक्सेल किंवा स्प्रेडशीट सॉफ्टवेअरमध्ये भेटेल. मग स्प्रेडशीट आहे काय नेमकं कळलं ना? चला पुढे जायचं. तिन्ही ऑप्शन समजले मग आपल्याला, आहे ना? नक्की तिन्ही कळले. MS वर्ड, नोटपॅड पण समजलं, जे की वर्ड प्रोसेसरमध्ये येतात, है ना? आणि हा तर ब्राउझर आहे, आणि हा स्प्रेडशीट. राईट? माझं स्पेलिंग खूप रॉंग येतात. कळतंय ना? चला. विच की इज यूज इट सेव अ डॉक्यूमेंट इन लिब्रे ऑफिस राइटर? लिब्रे ऑफिस राइटर में डॉक्यूमेंट सेव करने की शॉर्टकट कुंजी क्या है? वाह. लिब्रे ऑफिस रायटर असो का कोणतं पूर्ण वर्ड प्रोसेसिंगचं कोणतं पण सॉफ्टवेअर उचला तुम्ही, कधी शॉर्टकट की सेव्ह करण्याची आली तर एकच आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यावर चर्चा करून काही फायदा नाही. ठीक आहे, बालवाडीत मुलांना शिकवतात हे. हां, हे सांगू आपण. हे P चं प्रिंट, Cचं कॉपी, अंडो. चला पुढे. व्हॉट इज डज CPU स्टँड फॉर? लिब्रे ऑफिस लावलं आहे फक्त इथं. ओके, इथं कोणतंही ॲप्लिकेशन असू द्या, PDF जरी असली ना तर Ctrl+S राहील. काही काही मुलं असतात ना, म्हणून सांगतोय. ठीक आहे, चला पुढे. व्हॉट इज डज CPU स्टँड फॉर? CPUचा फुल फॉर्म काय असतो? हे पण सांगायचं असतं का मग आता? ए ना, सेंट्रल प्रोग्रामिंग युनिट. वा, पूर्ण वाचून तर घ्या. प्रोग्रामिंग युनिट कोणाला बनवत आहे? बी का? हा असाच गोंधळ होईल पेपरला. आपण टिक करतो आणि सबमिट करतो, आणि सबमिटचं बटन एकदा क्लिक केलं ना, माझ्या मते CCC मध्ये परत रिवर्स जायला ऑप्शन नसतं बरं का. माझ्या मते नाही, नसतं. रिवर्स जायला ऑप्शन नसतं. ठीक आहे, ऐकून घ्या माझी गोष्ट. एकदाचं जर का तुम्ही प्रश्न आला आणि सबमिट केलं तर सबमिटच झालं ते, तर परत तुम्ही बघू शकत नाही, जाऊ नाही शकत. मग लक्ष ठेवायचं. अशा पद्धतीने जे मुलं आता आन्सर देत आहेत, चांगले प्रयत्न तुम्ही आन्सर देत आहेत, छान वाटलं मला. पण तुम्ही पहिले पूर्ण वाचून घ्यायचं, कारण की पेपरला हीच गलती आपल्याकडनं खूप मोठी चूक होते. ठीक आहे, बी आन्सर आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. विच ऑफ दिस सिक्युअर वेबसाईट प्रोटोकॉल? यांच्यापैकी आता हे प्रोटोकॉल HTTP वाला प्रोटोकॉल तर फक्त ब्राउझरचा आहे, हे तर तुम्हाला समजलं. वेबसाईटचे प्रोटोकॉल आहेत. प्रोटोकॉल काय असतो? एखादा डाटा, हा तुमचा मित्र इथं बसेल, ओके, आगाऊ, आणि हे तुम्ही. ठीक आहे, तर इकडनं डायरेक्ट त्याला डाटा पाठवून देता तुम्ही, न काही इंटरफेस, काही भेटत बी नाही तो डाटा दिसायला आपल्याला, आहे ना? बरोबर म्हणताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुम्ही डायरेक्ट त्याला डाटा पाठवतात, तो मध्ये दिसतो का तुम्हाला? असं उडता उडता दिसतो का, की असा उडतोय माझा डाटा? तिथं बघा बघा, गेला माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये. मी कळतंय माझा बोलण्याचा प्रयत्न? जेव्हाही तुम्ही असा डाटा तो पाठवता, तो डाटा कोणत्या स्वरूपात जातो? तर तो डाटा ही गाडी घेऊन जाते. ती गाडी म्हणजे कोणती? तर प्रोटोकॉल. ही गाडीचे प्रोटोकॉल म्हणजे तुमच्या ब्राउझरमध्ये जो डाटा तुमच्यापर्यंत येतो, तुम्ही सर्च केल्यावरती, मी तर करेल सर्च गुगल, तर हा गुगल सर्च. अरे यार, काय झालं ते? बोल, नेट नाही येते का? ठीक आहे, गुगल काही चांगला सर्च करतो आम्ही. ठीक आहे, आता मी नेचर टाकलं तर नुसतं मला जे पूर्ण पेज आलेलं आहे घेऊन. कोण घेऊन आला आहे? हा कोणती गाडी घेऊन आली आहे? HTTP. ही गाडी केवढी लंबी बघायची का? बघा, HTTP गाडीमध्ये किती डाटा बसून आलेला आहे. हा सगळा डाटा मला कोणती गाडीमध्ये बसून आला? हे सगळे पाहुणे कशात बसून आले? या गाडीमध्ये. कोणती गाडी ती बघू आपण. ही गाडी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला डाटा पाठवतात,
तर तुमचा मित्राला जो डाटा जातो तो कोणत्या गाडीमध्ये जाईल? समजा जे काही प्रोटोकॉल असेल यूज होतं आहे, आता व्हॉट्सअपला कोणतं होतं, व्हॉट्सअपला कोणतं प्रोटोकॉल यूज होतं हे तुम्हाला माहिती असायला हवं, हे पुढे भेटेल तुम्हाला शिकायला, ठीक आहे. पण आपण जेव्हा ब्राउझर यूज करतो ब्राउझरमध्ये इथं प्रोटोकॉल कोणता यूज होतो तुम्ही बघून घ्या आणि आन्सर द्या सध्यासाठी. आता इथं सध्यासाठी तर HTTP काय आहे तुम्ही टाका आन्सर आणि द्या मला, बरोबर. HTTPS, ठीक आहे. HTTP पण आहे आणि HTTP म्हणजे सुरक्षित विचारले त्यांनी, काय सांगले इनमे से कोणता सुरक्षित वेबसाईट. हा असुरक्षित म्हणू शकतो आपण, पण असुरक्षित आहे. तुम्हाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? तर HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, आता ज्या गाडीत तुम्ही डाटा बसवता तुमचा त्याला प्रोटोकॉल म्हटलं जातं. आता क्रोमसाठी वेगळा प्रोटोकॉल यूज होतो ज्याला HTTP आपण असं म्हणतो. HTTP पण म्हणू शकतो आपण, कारण की HTTPने पण डाटा ट्रान्सफर होतो, पण सिक्युअर नसतो. हा यस कशाचा असतो? सिक्युअरचा असतो. म्हणजे ज्या वेबसाईटला तुम्हाला बघायचं आहे की ती सिक्युअर आहे की नाही, तर बघून घ्यायचं पहिले यस आहे की नाही. यस नसला तर ती अनसिक्युअर असू शकते, आहेच. तिच्यावर तुमचा डाटा काही शेअर करू नका, आधार कार्ड, ID, बँकचे पासबुक वगैरे तर बिलकुलच नको, तर ते चुकीचं राहील. जर काही यस आहे वेबसाईटवरती तर ओके, वेबसाईट काही प्रॉब्लेम नाही, विश्वासू ॲप्लिकेशन आहे. पण जर काही यस नाही आहे तर तुमचा डाटा चोरी होण्याची संभावना असेलच, ठीक आहे. हे त्या वेबसाईटवरती सिक्युरिटी चेक केली जाते. आता जसं मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत होतो, तुम्ही जे काही पाठवणार तुमच्या विद्यार्थ्याला किंवा मुलाला, सॉरी मूल म्हणजे मित्राला, ठीक आहे, तर तुम्ही त्याला समजा तुम्ही त्याचा फोटो पाठवले, तुम्ही गेले असाल कुठे आणि तिथले फोटो पाठवले, तुमचा आयफोन असेल समजा, तर तुम्ही जो काही फोटो पाठवले तर तो कोणत्या प्रोटोकॉलमध्ये जाईल, तो प्रोटोकॉल गाडी म्हणून घेऊन जाईल आणि त्याच्यापर्यंत सोडून देईल. मग प्रोटोकॉल काय काम करते? इथं एक गाडीप्रमाणे काम करते, आपण त्या गाडीला भरतो आणि ती गाडी तिथपर्यंत पोहोचते. म्हणजे कळते ना तुम्हाला? मला सांगा, तुम्हाला इकडनं कुठे गावाला जायचं आहे तर तुम्ही कशाने जाणार? बसने जाणार, राईट. मग सांगा मला, कधी मधात काही तुम्हाला झालं तर गाडी चालत कधी ॲक्सिडेंट झाला तर पहिली गलती कोणाची ठेवणार तुम्ही? पहिली चूक कोणाला ठेवणार आधी? त्या ड्रायव्हरला ठेवणार का? जबाबदारी कोणाची आहे? त्याची. जर का त्याने थोडा पण काही चूक केली किंवा काही जे नियम असतील चालवताना ते नियम तोडले आणि त्या पद्धतीने काही गोष्ट घडली तर कोणाला दोष जाईल? ड्रायव्हरला जाईल. म्हणून तुमचा डाटा नेताना जी काही सिक्युरिटी पाळावं लागते ते हे प्रोटोकॉल पाळतात. प्रोटोकॉल काय असतं हे नेमकं आता एवढं समजायचं, तुम्ही तुमचा डाटा किंवा व्हॉईस जे काही पोचतं कम्प्युटरपर्यंत किंवा जसं काही ट्रॅव्हल करतं इंटरनेटवरती, ते ह्या प्रोटोकॉल ट्रॅव्हल करून देतो. म्हणजे तुम्ही ह्या गावामधून ह्या गावात कशाने जाणार, कोणत्या गाडीने जाणार, तीच गाडी तुमची प्रोटोकॉल आहे. म्हणजे तुम्ही ह्या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये डाटा जेव्हा ट्रान्सफर करतात तर तो डाटा कोणत्या गाडीने जाणार आहे त्यालाच प्रोटोकॉल असं म्हणतात. कळलं का? एक्सप्लेन बस, ओके. मग प्रोटोकॉल टाईप्स असतात वेगवेगळे. ब्राउझरसाठी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज होतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा असतो. UDP असतो गेमिंगसाठी, ठीक आहे. SMTP ईमेलसाठी असतो, राईट. मी याच्यात शिकवलं होतं तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये. ओल्ड स्टुडंट असतील तर त्यांना माहिती असेल. नाही ओल्ड स्टुडंट अरे बाबा, तुम्ही फक्त आता एवढं समजायचं, गाडी तर गाडी, ओके. चला पुढे. HTTP आणि HTTPS मधला फरक समजता आला पाहिजे की एस म्हणजे सिक्युअर आणि HTTP म्हणजे नॉन सिक्युअर, ओके. असं म्हणजे असं नाही की त्यांच्यावर जायचंच नाही, पण जर का कोणत्या अनोळखी व्यक्तीने वेबसाईट पाठवली आहे आणि त्याच्यावर जर काही यस नाहीच आहे तर मग कशाला क्लिक करत बसायचं? कळते ना? ठीक आहे. विच ऑफ द फॉलोविंग स्टोअर डाटा टेम्पररली, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोविंग स्टोअर डाटा टेम्पररली, याच्यापैकी कोणती मेमरी डाटा परमनंटली स्टोअर करते? रॅम. वाह बेटे वाह, मौज कर दी. ऐसे ही सर टेम्पररी. टेम्पररी, ओके 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 ओके. टेम्पररी का? सॉरी, खरंच राईट आन्सर दिलेलं आहे तू, ठीक आहे. टेम्पररली, ओके. याच्यापैकी जो डाटा आहे ना तो टेम्पररली स्टोअर करण्यासाठी रॅमच ही यूज होते, रोम पण नाही. रोम पण परमनंट डाटा स्टोअर होते तिचा. हार्ड डिस्क पण त्याच्यामध्ये परमनंट असतो आणि CD मध्ये सुद्धा परमनंट असतो. तर राईट आन्सर दिलेलं आहे मुलांनी. सॉरी माझ्याकडनं, मी पूर्ण क्वेश्चन वाचला नाही, ठीक आहे. चला पुढे जायचं, चला.
तुमचं राईट असल्यावर पण तुम्हाला खोटं ठरवून द्यायचं, बस मग. माईक ऑन करून सगळे सर. चला, लिब्रे ऑफिस इम्प्रेस इज यूज्ड फॉर लिब्रे ऑफिस इम्प्रेस किसके लिए उपयोग किया जाता है? वा, लिब्रे ऑफिस इम्प्रेस कायसाठी यूज होतो? डॉक्युमेंट रायटिंगसाठी यूज होतो, स्प्रेडशीटसाठी यूज होतो, प्रेझेंटेशन का ड्रॉइंग? आपण इम्प्रेसमध्ये ड्रॉइंग काढणार आहोत, प्रेझेंटेशन बनवणार आहोत, स्प्रेडशीट करणार आहोत का डॉक्युमेंट? तुम्हाला पटेल ते द्या, ज्यांना नसेल येत माहिती तरी देण्याचा प्रयत्न करा आन्सर, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. श्रावणी, तू द्यायचा आन्सर आधी. हे सगळे प्रश्न प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे. जर का हे प्रश्न जमत असतील तुम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही पेपर द्यायला. तुम्ही आता पण जाऊ शकता पेपर द्यायला CCCचा, कारण की हा प्रश्न डायरेक्ट पहिले प्रश्न येतात हे. सी राईट, प्रेझेंटेशन इम्प्रेस. आता माझ्या पद्धतीने केलेला मिनिंग बघा इम्प्रेसचा. प्रेझेंटेशन म्हणजे काय असतं? प्रेझेंट करणं. एखादी गोष्ट अशी जी एक्सप्लेन होणार नाही तिला प्रेझेंट करणं, किंवा एखादी प्रेझेंट करणं, त्याला प्रेझेंटेशन आपण असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲनिमेशन असतं आपलं. आता इम्प्रेस म्हणजे काय? आपण इम्प्रेसचा तर इम्प्रेशनमध्ये आणा तुम्ही. तुमचे जे काही हावभाव असतील चेहऱ्यावरचे त्याला इम्प्रेशन आपण असं म्हणतो, है ना. मी चुकतोय वाटतं कुठंतरी प्रोनाऊन्स करताना, ठीक आहे. तरी तुम्ही समजून घ्यायचं त्या गोष्टी, ठीक आहे. तर मग मला सांगा, एखादं कोणी आहे ज्याला तुम्हाला बोलून नाही तर तुम्ही इम्प्रेशनने त्याच्याशी बोलायचं आहे, फक्त बॉडी लँग्वेजने बोलायचं आहे. मग तुम्ही काहीतरी इम्प्रेशन करणार, हसणार वगैरे, चेहरे करून दाखवणार. मग काय केलं तुम्ही? प्रेझेंट केलं. या नावाला अशा पद्धतीने प्रेझेंट आणायचे तुम्हाला, कारण की ही इम्प्रेस अशा पद्धतीने त्याचं नाव ठेवलेलं आहे. इम्प्रेस म्हणजे इम्प्रेशन, प्रेझेंट करणं, ओके. तर जाऊ द्या ते पण तिकडे, इतकं डीपली समजून घेण्यापेक्षा. इम्प्रेस हे ॲप्लिकेशन प्रेझेंटेशनचं आहे, ज्याच्यात प्रेझेंटेशन आपण बनवतो. कसं? हेच आहे. इधर प्रेझेंटेशन ऐसा बनता, इधर इसको हंसाऊंगा और इसी को अभी रुला दूंगा मैं, रुझा डुप्लीकेट, इसको रुलाते आएगा क्या? ओके. और कुछ आंसू तो हो ना? अरे हे नाही बरोबर वाटलं ना? कळते का मग तुम्हाला? आता सध्यासाठी एवढंच, यालाच अभ्यास म्हणजे एवढंच करून देतो तुम्हाला. लेक्चर तर काही बाकी अजून पूर्ण. बघा, इथं रडवलं, इथं हसवलं. गरज रडवू शकतो मी त्याला, पण आता मला वेळ नाही, ठीक आहे. प्रेझेंटेशन कळलं मग तुम्हाला एवढं. हे जे मुवमेंट आहे, ही जी काही यालाच आपण प्रेझेंटेशन, आणि इथं काय बनवतो आपण प्रेझेंटेशन, काय मध्ये? इम्प्रेस. बघा इथं दिसतंय नाव, इम्प्रेस आहे. चला पुढे. डॉक्युमेंट कशात बनवू आपण? वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरमध्ये. म्हणजे रायटरमध्ये डॉक्युमेंट रायटिंग बनवू, स्प्रेडशीटमध्ये, कॅल्कमध्ये, आणि ड्रॉइंगमध्ये MS वर्डमध्ये. एम एस पेंट बघितलं आहे ना लहानपणी, ते दिलेलं असेल तुम्हाला. MSITमध्ये जे गेले असेल त्यांना आधी देतात ते. पहिले त्यांना दिवसभर त्याच्यातच प्रॅक्टिस असते. कुठे गेलं ते? यस, इम्प्रेस, पी ब्रश. हो गया, मिल गया तुमको? ये इसी को ढूंढ रहे थे ना कंप्यूटर में कब से? याला काय म्हणता? ड्रॉइंग. इथं ड्रॉइंग काढू शकतो आपण. काढताय मग? चला पुढे जायचं. व्हॉट इज द यूज ऑफ कंट्रोल X इन लिब्रे ऑफिस? वा, छान आहे. द्या तुम्ही आन्सर. X, लिब्रे ऑफिस Xचा यूज कसा आहे? कटसाठी, ओके, राईट आहे. मला ठीक आहे, व्हॉइस येतोय ना रे, काही प्रॉब्लेम नाही ना? फॅन ऑन केलेला आहे मी आता, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज स्प्रेडशीट सॉफ्टवेअर? यांच्यापैकी कोणता स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे? इम्प्रेस, कॅल्क, रायटर, बेस. यांच्यापैकी कोणता स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे? स्प्रेडशीट ते सॉफ्टवेअर ज्याचं पेज रॉ अँड कॉलम्समध्ये वाटलेलं असतं. चला आन्सर द्या. बी. राईट, कॅल्क. आणि जर का इथं मला सांगा, इथं जर का राहिलं असतं तुमचं विच ऑफ द फॉलोइंग स्प्रेडशीट सॉफ्टवेअर, ओके.
स्प्रेडशीट राहिलं, इथं जर का प्रेझेंटेशन राहिलं असतं तर प्रेझेंटेशन इम्प्रेस राहिलं असतं असं. स्प्रेडशीट आहे तर कॅल्क आहे. आणि जर का टेक्स्ट डॉक्युमेंट राहिलं असतं, टेक्स्ट डॉक्युमेंट किंवा वर्ड प्रोसेसिंग, सॉरी वर्ड प्रोसेसिंग राहिलं असतं तर इधर जबकि वर्ड प्रोसेसिंग होता है तो रायटर राहिलं असतं की नाही, कळतंय ना. ए राहिलं असतं. वर्ड प्रोसेसिंग जर का राहिलं असतं तर ए राहिलं असतं. का रायटर आहे, वर्डवरती प्रोसेसिंग करणारं ॲप्लिकेशन आहे. आणि वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर कोणाला म्हणतात तर रायटरला पहिलं दिलं जातं. ठीक आहे, हे पण क्लिअर झालं. राईट आन्सर काय आहे आता सध्यासाठी, चालते बी आन्सर आहे. सगळ्यांनी बरोबर आन्सर दिलेलं आहे. चांगला प्रयत्न करताय मुलं. बघा, ज्यांना बिलकुल पण येत नसेल ना तरी तुम्ही आन्सर द्यायचं मुद्दाम, चुकलं तरी चालेल. फक्त एकदा वाचून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. पडेगा नहीं तो सीखेगा कैसा मेरे भाई, है ना, ऐसा आहे हो. एडी आता कुठे देतो त्याचा आन्सर. एडी बेस काय असतं असं, बेस नाही आहे काहीच. हे बेस कोणतं सॉफ्टवेअर नाही माझ्यामध्ये, मी ऐकलं नाही भाऊ आतापर्यंत. तुम्ही सर्च करू शकता, भेटलं तर मला सांगून देता. ठीक आहे, करते ना. आतापर्यंत मी एवढे वर्ष झाले शिकवते, पण मी बेस ॲप्लिकेशन बघितले नाही. जर का असेल तर मला दाखवून देता तुम्ही. ठीक आहे, नाही खरंच असेल ना, निघेल, पण मग मला माहिती नाही आहे म्हणून एक वेळेस तुम्ही चेक करून घ्या. असलं तर मग मी ऐकून घेईल, तुम्हाला सगळ्यांना शिकून घेईल. ठीक आहे, तर डीचा आन्सर नाही भेटा त्याचा. हां, विच ऑफ दिस नॉट ऑपरेटिंग सिस्टम, याच्यामधून कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे. ऑपरेटिंग सिस्टम कोणती नाही आहे. आता ऑपरेटिंग सिस्टम काय असतं नेमकं तुम्हाला समजेल, पण आता याच्यामधून ऑपरेटिंग सिस्टम कोणती नाही आहे हे सांगा. ए राईट, ज्ञानेश्वर ए. बघा, विंडोज नाही म्हणत आहेत काही मुलं म्हणत आहेत अबंटू नाही आहे, काही मुलं म्हणत आहेत. ओके श्रावणी, काही प्रॉब्लेम नाही बेटा, सगळे शिकता येतं. आता तुझ्यासाठी तरी जे प्रश्न महत्त्वाचे होते ना, मला ज्या प्रश्नांचं जास्त करून थोडं वाटत होतं म्हणून त्या प्रश्न मी घेऊन आला तुझ्यासाठी. आता सॅटर्डे संडेला थोडे हार्ड असतील, काही टेन्शन ना घेऊ, तुम्ही एवढे सोपे प्रश्न नसणार. ठीक आहे, आता तुम्ही लक्ष द्या मुलांनो, नवीन मुलांना तुम्ही द्या लक्ष इथं, की तुम्ही राईट देताय आन्सर, राईट नाही देते तुम्ही आन्सर, रॉंग देताय. कसं बघा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे, अबंटू ऑपरेटिंग सिस्टम आहे. सर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? ऑपरेटिंग सिस्टम ते सिस्टम आहे जे मोबाईलमध्ये आधीपासून असतात. जसं तुमचा अँड्रॉईड तुम्ही डाउनलोड करत नाही मोबाईलमध्ये, मोबाईल नवीन घेता तेव्हा, जसं कम्प्युटर तुम्ही नवं घेणार तर विंडोज तुम्हाला डाउनलोड करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे, साधारण विंडोजचं कम्प्युटर घेणार तर विंडोज तुम्हाला डाउनलोड करण्याची गरज पडत नाही. आणि लिनक्स एक ओपन सोर्स आहे, तुम्ही कधी पण त्याला कसंही टाकू शकतात, याच्यात पण आणि याच्यात पण ओपन सोर्स आहे तो नंतर अपडेट करता येतो आपल्याला. ठीक आहे, पण हा पण काय एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. ठीक आहे, अबंटू हा पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. ठीक आहे, आता हा तर बंद झाला आहे, सध्या भेटणार नाही तुम्हाला बघायला, पण तुम्ही इंटरनेटवर सर्च कराल तर हा सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. मग हे काय सर, हे तर एक सॉफ्टवेअर आहे. कोणतं सॉफ्टवेअर आहे? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम, कळतो आहे का डिफरंट? नवीन मुलांना तुम्ही लक्ष द्या, तुम्ही रॉंग दिलं ना, मग रॉंग दिलं तर तुक्का लागला तर चांगली गोष्ट आहे, नाही लागलं तर मग ऐकून घ्यायचं, बस एवढंच आहे. कळतं आहे ना तुम्हाला? तुमचा जसा अँड्रॉईड मोबाईल आहे ना, त्याच्यात कसा अँड्रॉईड सिस्टम आहे, नाव येतं, एक छोटासा रोबोट येतो, तो काय तुमचा मोबाईलचा ऑपरेटिंग सिस्टम आहे. काय बघतो तो रोबोट? पूर्ण सिस्टम बघतो, बॅकग्राऊंडला जेवढ्या काही सेटिंग असतो ना, पूर्ण सेटिंगा तो बघतो. कोण? तो ऑपरेटिंग सिस्टम. फाईल सेव्ह करायपासून तो तुम्ही टच स्क्रीन काय करतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, कळतं का तुम्हाला? मग हे सगळे ऑपरेटिंग सिस्टम आहेत. हे विंडोज पण ऑपरेटिंग सिस्टम आहे. लिनक्स हे हॅकिंगसाठी जास्त करून यूज होतं, हॅकरला यांच्याशिवाय करमत नाही. अबंटू जास्त करून यूज होत नाही, साधारण आहे. ठीक आहे, कळलं? एम एस एक्सेल काय दाखवू का? विंडोज आर एक्सेल हे ऑपरेटिंग सिस्टम आहे का? ऑपरेटिंग सिस्टम जर का असं राहिलं तर मग जरा डेंजर काम आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे. काय आहे? सॉफ्टवेअर आहे. कसं काय सॉफ्टवेअर आहे? इथं असेल दिसत तुम्हाला, इथं ठेवलेलं आहे का मी ते वरती? इथं वरती ठेवलेलं नाही आहे, इथं आहे माझ्याकडे. डिग्री एक्सेल 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 एक्सेल
वा, इथं पण येत नाही एक्सेल, छान आहे. पण एक्सेल काय आहे, एक बघा हे कसं आहे, तसं एक ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे, कळतं आहे. मग हा फरक समजला पाहिजे तुम्हाला. सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे. ऑपरेटिंग सिस्टम ते सॉफ्टवेअर असतं ते पुऱ्या मोबाईलला चालवतात, आणि सॉफ्टवेअर काय असतं तर ओनली एक सॉफ्टवेअर असतं जे, ठीक आहे. चला जायचं पुढे. यांचे रिप्लाय येतात नाही, आता गेलेत काय सगळे. मी तुमच्यासाठी बोलतो आहे, तुमचा रिप्लाय नाही, कळलं नाही तर सांगा ना, मी काय सांगतो तुम्हाला. पण काहीतरी रिप्लाय द्यायचा नाही तिकडनं, मी तुमच्यासाठी बोलतो आहे. मी त्यांना, त्या मुलीला, जे मुलं आहेत ज्यांना समजते हे त्यांना कळते ना, ठीक आहे. चालायचं पुढे. मग बघा अजून एक शेवटचं सांगून देतो. MS एक्सेल एक सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर तोपर्यंत डाउनलोड होणार नाही जोपर्यंत हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये नसणार नाही. जर का ऑपरेटिंग सिस्टमच नाही आहे तर विषय येत नाही, तुम्ही काही चालू शकता. तुम्ही ना गेम खेळू शकणार, तुमचा मोबाईलच ऑन होणार नाही. मग काय ऑन होणार आहे, ऑपरेटिंग सिस्टम शिवाय मोबाईलच ऑन होणार नाही. ऑपरेटिंग सिस्टम विंडोज नाही होणार, म्हणून कळते. ऑपरेटिंग सिस्टम महत्त्वाचे असतात, तर ह्या ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला माहिती पाहिजे. विंडोज ही जनरली यूज होते, लिनक्स ही हॅकिंगसाठी यूज होते. वेगवेगळे जण त्यांच्याप्रमाणे यूज करतात तिला. जसं की ज्या मुलांना गेम खेळायचा आहे तर कोणीही फक्त फ्री फायर आवडतं, कोणाकोणाला तर कोणाला PUBG आवडतो. तसंच लिनक्स काय एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, हॅकरसाठी जास्त करून यूज होणारा, कारण की त्याला पुढं कस्टमाइज करता येतं. आणि अबंटू हे एक ऑपरेटिंग सिस्टम होतं, आता ते एवढं चालत नाही, पण आहे ते पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे पण आहे आणि हे पण आहे. हे सॉफ्टवेअर आहे जे याच्या बेसवर चालतात. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. बहुत ख़राब कर दिया मैंने. व्हाट इज़ द फुल फॉर्म ऑफ UPI? वाह, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस, यूनिवर्सल पेमेंट इंटिग्रेशन, यूजर पेमेंट आइडेंटिटी, यूनिटेड पेमेंट ID. ए तनिष्का, अशोक पाटील, राईट आन्सर आहे. तर UPIचा फुल फॉर्म आता बघा, इथं युनिव्हर्सल आहे, यूजर आहे, युनिटेड आहे. तर तुम्ही नेमकं हा फरक, आता हा प्रश्न तर एकदम सोपा आहे, पण असेच फुल फॉर्म नाही का तुम्ही चुकतात. आणि 100% जे मुलं जास्त स्टडी करून जातात ना तर तेच चुकतात हे फुल फॉर्म. का माहिती का, त्यांनी माहिती असतं, त्यांना पूर्ण सराव असतो त्या गोष्टीचा, आणि ते फक्त एकच अक्षर वाचतात आणि पटकन आन्सर देतात आणि सबमिट करून देतात. पूर्ण प्रश्न वाचायचा आहे तुम्हाला, पूर्ण ऑप्शन वाचायचे नीट पद्धतीने. हे तुम्ही इकडनं घरूनच तयारी करून जा. एक्सायटेड नाही व्हायचं की प्रश्न तो आला, आपण केलेला प्रश्न कधी आला तर एकदम एक्सायटेड नाही होऊन जायचं. तिथंच थोडं एकदम शांततेत काम घ्यायचं आणि एकदम चांगल्या पद्धतीने सगळे ऑप्शन बघायचे. जर का एक्सायटेड झाला तर सगळेच नैया पाण्यात जाणार आपण, ठीक आहे. चला काय होतं मग सर, युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI. विच एक्सटेन्शन इज यूजेड बाय LibreOffice Calc? LibreOffice कॅल्कसाठी कोणतं एक्सटेन्शन यूज होतं? ODS, CSV, ODT, XLS. काही प्रॉब्लेम नाही, LibreOffice Calc म्हणतात ते. ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट रायटरसाठी होतं. CSV माझ्या मते एक्सेलसाठी यूज होईल. एक्सेल ना, CS ना, CSV, CSV नाही सर, बी आन्सर नाही. ODS ओपन डॉक्युमेंट स्प्रेडशीट, राईट. ODS त्याचा आन्सर नाही आहे, ठीक आहे. सॉरी, ODS आन्सर आहे त्याचं. CSV त्याचा आन्सर नाही आहे. C त्याचा आन्सर नाही आहे. D त्याचा आन्सर नाही आहे. बघा आता तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. श्रावणीने राईट सांगितलेलं आहे. ODS याचा फुल फॉर्म काय आहे, लिहा लवकर. लिहून देऊ का मीच? ओपन डॉक्युमेंट ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट. अरे सॉरी सर, बोला ना, स्प्रेडशीट आहे ना ते. काय मग, ओपन डॉक्युमेंट स्प्रेडशीट. आता एवढं तर स्प्रेडशीट आलं म्हणजे काय येईल मग, स्प्रेडशीटला काय म्हणतात आपण. आता केव्हाचं काय सांगतोय मी तुम्हाला, अशी शीट जिला रो अँड कॉलम्समध्ये वाटलेली आहे. आता रो अँड कॉलम्समध्ये वाटलेली का बघू आपण. विंडोज आर, MS कॅल्क म्हणजे LibreOffice Calc.
ठीक आहे. ओपन केलं, आले का? आली का स्प्रेडशीट? इथं बघू आपण, आलं का स्प्रेडशीट नाव कॅल्कच्या पुढे? स्प्रेडशीट आलं ना? झूम करून बघा. स्प्रेडशीट हे एक्सेलसारखं काम करतं तुमचं लिब्रे ऑफिसमध्ये, काहीच फरक नाही. मग काय ODS ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट हे एक्सेलसाठी याच्यासाठी. मग हे XLS कासाठी? याचा फुल फॉर्म तर नाही माहिती मला, ठीक आहे, कारण आपण MSCIT शिकवतो बघ मुलांना. XLSचा असेल तुम्ही एकदा बघून घ्या, मला कमेंटला टाका, गुगलला सर्च करून वाटलंच. पण ही कशासाठी यूज होतं? एक्सेलसाठी. कशासाठी? एक्सेल काय सर? MS ऑफिस. 2 प्रकारचे ॲप्लिकेशन असतात. MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि लिब्रे ऑफिस म्हणजे लिब्रे ऑफिस. लिब्रे ऑफिसच्या त्या ॲप्लिकेशन असतात कोणकोणत्या? लिब्रे ऑफिसमध्ये या 3 ॲप्लिकेशन येतात तुमच्या. 1 रायटर, 2 कॅल्क, 3 इम्प्रेस. ह्या 3 ॲप्लिकेशन कशात येतात तुमच्या? लिब्रे ऑफिसमध्ये, ठीक आहे. कॅल्क, रायटर, ठीक आहे. आणि तुम्हाला MSCITमध्ये कोणत्या शिकवतात? MSCITला कोणते शिकवतात? ह्या 3. हे बघा, याला एक्सेल म्हणतो आपण, ठीक आहे. आणि इथं काही ऑप्शन नसतं आपल्याला, प्रत्येक ॲप्लिकेशन वेगळी ओपन करावं लागतं. आता मी पण, मला सवय नाही इथं जाऊन. हे कॅल्क आहे तुमचं MS ऑफिसचं, मायक्रोसॉफ्टचं MS, ठीक आहे. मायक्रोसॉफ्टची ही पहिली ॲप्लिकेशन. सेकंड इथं नाही येणार ते ओपन, इथून ओपन करावं लागेल आपल्याला. पॉवर पॉईंट, हे MSचं पॉवर पॉईंट. आपलं काय इम्प्रेस आहे, ओके. आपल्याला काय शिकवलं जातं? इम्प्रेस शिकवलं जातं. नंतर इम्प्रेस नंतर काय रे? आणि वर्ड, ओके. इथं वर्ड जरा छोटं झालं रे. MS वर्ड. MS वर्ड डिलीट झाला का काय? वा, MS वर्ड डिलीट झालेलं आहे इकडनं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण वर्ड याला म्हणतो आपण, ठीक आहे. बघा, कळतंय का? MS म्हणजे मायक्रोसॉफ्टचे ॲप्लिकेशन लिब्रे ऑफिसमध्ये त्या सगळ्या येतील. मग हे एक्सेलसाठी यूज होतो. हा जो एक्सटेन्शन नेम आहे, एक्सटेन्शन नेम काय असतं? फाईलचं टाईप येतो, फाईलच्या प्रजातीत त्या. ही फाईल इथंच सेव्ह होईल. स्प्रेडशीट येतं, स्प्रेडशीटच्या एक्सटेन्शनमध्ये सेव्ह होईल. कळते का तुम्हाला? एक्सेलची तर एक्सेलच्याच याच्यात सेव्ह होईल. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट असेल ना, समजून घ्या तुम्ही, तुमचं कधी मार्कशीट आहे तर तुमचं मार्कशीट तुम्ही डॉक्युमेंटच्या पिशवीमध्ये ठेवणार, ना की कधी इथंच. कधी तुमची लग्नपत्रिका असली तर कधी डॉक्युमेंट तुम्ही ठेवणार नाही. कोणाची लग्नपत्रिका आली तर टाकली त्या डॉक्युमेंटच्या याच्यात, टाकाल का तुम्ही? का नाही टाकणार? ज्याची त्याची जागा प्रत्येक ठिकाणी असते ना. तसंच प्रत्येकाचा जी फाईल आहे ती वेगवेगळ्या एक्सटेन्शन नेममध्ये ठेवली जाते. XLSसाठी एक्सेल, ODSसाठी ओपन डॉक्युमेंट स्प्रेडशीट, CSV हे काहीतरी आहे, तुम्ही एकदा सर्च करून पाहून घ्या. आणि मला पण एक वेळेस सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याचं. ODT ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट ही रायटरसाठी यूज होते. रायटर काय? लिब्रे ऑफिसचं रायटर. जसं MS ऑफिसचं वर्ड, तसं लिब्रे ऑफिसचं रायटर. तर काय? रायटर कोणतं? लिब्रे ऑफिस. ऑफिस समजलं तर सगळं समजेल. MSचं ऑफिस वेगळं आणि लिब्रीचं ऑफिस वेगळं. कळलं? चालायचं पुढे. व्हॉट इज द डिफॉल्ट अलाइनमेंट ऑफ टेक्स्ट इन रायटर? डिफॉल्ट अलाइनमेंट काय असते? अलाइनमेंट नेम आहे काय ते पाहून घेऊ आपण. पहिले आन्सर द्या. बी आन्सर म्हणताय तुम्ही, राईट. कशात? रायटरमध्ये. राईट का? कसं का राईट? श्रावणी नक्की एक्झाम द्यायला जाणार आहेस ना? हो सर, नक्की तुम्ही करून बघा. काय रायटरमध्ये? राईट. राईट, ओके चला. हो सर, ठीक आहे. आलेला हा क्वेश्चन, पण मग त्याच्यामध्ये आलेला आहे कॅल्कचं आलेलं आहे. ओके, टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये जाऊ, लिब्रे ऑफिसचा गेलो तर मी बघितलं लेफ्टला आहे बेटा,
अलाइनमेंट तर लेफ्टला आहे बघ. कुठे अलाइन लेफ्ट कंट्रोल एल आधीपासून आहे. मी केलं का काही? इथंच होती कर्सर. एकदा डिलीट करतो तुमच्यासमोर, परत एकदा बघून घेतो. काहीच केलं नाही मी. बघा लेफ्टला आहे आधीपासूनच. कुठे काय आन्सर आहे मग? रॉंग आहे ना बेटा, राईट. टेक्स्ट अलाइनमेंट कुठे आहे? लेफ्टला आहे डिफॉल्ट ना. तर श्रावणी तू राईट होतीस. कशी राईट होतीस मी तुला सांगतो. हे आन्सर इथं नव्हतं, इथं रायटर नको पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं सांग बरं आता तूच मला. इथं पाहिजे होतं कॅल्क. हे आपण नाही सर, कॅल्क मध्ये लेफ्टला आहे. चला एकदा बघू आपण आता. लेफ्टला आहे बेटा. म्हणजे रायटर मध्ये राईटला असायला पाहिजे ना. राईटला नाही ना, ते लेफ्टला आहे बेटा. लेफ्टला आहे ना, बघा ना तुम्ही. सर इथंच कॉलम घेऊन बघा, राईटला आहे ते. इथं आता लेफ्ट, हे राईटला आहे. हे राईट, हे राईटला झालं. हे लेफ्टला आहे ना. इथं काय लिहिलेलं आहे? लेफ्ट आहे ना, अलाइनमेंट लेफ्ट आहे ना. मग हे राईट आन्सर आहे ना बेटा. आणि झाली गोष्ट एक्सेलची, तर इथं पण राईटच आहे. ठीक आहे. कॅल्कमध्ये लेफ्ट येईल. राईट 100% सांगतो, कॅल्कमध्ये लेफ्ट येईल. टॅप आलं का? डिफॉल्ट लेफ्टला. कुठे आहे त्याची अलाइनमेंट? कुठे आहे? लेफ्टला आहे का? लेफ्टला आहे ना. बघा ही राईट झाली. आता ही राईट झाली. ही काय आहे? ही राईट आहे, अलाइनमेंट राईट. आणि ही लेफ्ट आहे. आधीपासून लेफ्ट येते कशामध्ये? एक्सेलमध्ये. ठीक आहे. ते एकदा परत एकदा ट्राय करू आपण. एक्सेलला ओपन करायचं. विंडोज आर. एक्सेल. बघा मी काहीच केलं नाही अजून, फक्त क्लिक करतो. इथं लेफ्टला येईल बघा. हे होतं श्रावणी, आपल्याला जो प्रश्न आला होता ना तो एक्सेलचा होता. आणि त्यावेळेस माझ्याकडनं पण चुकी झाली होती की म्हटलं राईट लेफ्टच असतो म्हटलं प्रत्येक वेळेस, आणि निघालं तर राईट निघून गेलो होतो है ना. बघा इथं हे राईटला आलं बघा. हे एक्सेलला राईटला येतं. आता मी लेफ्ट करू, मग एक्सेलचा त्याचा आन्सर येईल. बाकी सगळ्यांमध्ये कळलं का श्रावणी? श्रावणी काही डाऊट आहे तुला? श्रावणी तुझ्यासमोर प्रॅक्टिकल करतो बेटा मी. इथं हे राईट आन्सर आहेत. प्रॅक्टिकल नाही आहे, मी इथं काहीच सेट केलेलं नाही आहे. हे सगळे डिफॉल्ट आहे. कुणी तुला कळत नाही का? अरे अलाइनमेंट आपण कधी पण टेक्स्टमध्ये लिहितो ना. समजलं. कळतंय ना श्रावणी तुला? हो. ठीक आहे. अलाइनमेंट म्हणजे आपण टेक्स्टला कोणत्या ठिकाणी ठेवतोय, ही अलाइनमेंट असते. सेंटरला, लेफ्टला, राईटला. मग डिफॉल्ट म्हणजे पहिल्यापासून. म्हणजे पहिल्यापासून कोणती अलाइनमेंट असते कळते का कुणी? म्हणजेच मी जर का रायटरला ओपन करतो तर पहिल्यापासून कोणत्या अलाइनमेंटवरती तो सेट असतो? लेफ्टला असतो, राईटला, सेंटरला असतो का राईटला असतो? हे त्याचं आन्सर आहे. काय आहे आन्सर? सध्यासाठी तर रायटर आहे ना, तर माझ्या मते रायटर्स त्याचं आन्सर आहे. मी दोन्ही PDF तुम्हाला टाकून देतो आन्सरवाल्या, पण तुम्ही एकदा बघू शकता काय आन्सर आहे मला सांगायचं. ठीक आहे. माझ्या मते तर मी इथं जे बघतोय ते तुम्हाला सांगतोय आता की राईट आहे, सॉरी लेफ्ट आहे ना. लेफ्ट आहे तर लेफ्ट आहे. ओके, लेफ्ट आन्सर राहील. तर मला हे सांगा आता, हे सगळं सोडा. इथं एक्सेल राहिलं असतं तर हे कॅल्क नाही, कॅल्कचं पण राईटच आहे. जर का एक्सेल राहिलं असतं तर काय आन्सर राहील मला सांगा बघा. एक्सेल राहिलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? काय आन्सर केलं असतं? काय आन्सर केलं असतं? अनुष्काने का किती वेळ गायब होती, आता लगेच लास्टला प्रेझेंट येऊन लावून चालली बघ. हे ना अनुष्का, बरोबर बोलते का मी? लेक्चर संपायचा वेळ झाला ना आता. सर आन्सर आहे. कोणतं आहे? ए आन्सर राहील का? राईट एच आन्सर राहील एक्सेलचं पण.
लेफ्टला राहीन, राईट हो. आहे, राईट आहे ना, राईट आहे. याचं लेफ्टच राहीन आणि जो रायटर आहे त्याचं राईट राहीन. ओके, चला पुढे. व्हॉट इज द स्ट्रॉंग पासवर्ड? यांच्यापैकी कोणता स्ट्रॉंग पासवर्ड आहे? ठीक आहे, स्ट्रॉंग, व्हॉट इज द स्ट्रॉंग पासवर्ड? ABC 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 P@SS. तुम्हाला ओळखता आला पाहिजे की यांच्यापैकी कोणता स्ट्रॉंग पासवर्ड. पासवर्ड पण पासवर्ड ठेवून दिला आहे, छान. चला सांगा लवकर, स्ट्रॉंग पासवर्ड कोणता आहे? स्ट्रॉंग पासवर्ड कोणता वाटते तुम्हाला याच्यामधून, ज्याच्यामध्ये तुम्ही पहिले सांगा मग मी एक्सप्लेन करेन. 30 प्रश्न बाकी, अजून 30 प्रश्न बाकी. किती मार्क बाकी? अजून 10 प्रश्न बाकी आपले. सी ना, कारण की याच्यामध्ये बघा साईन वापरलेले आहे, @ ठीक आहे, कॅपिटल वापरला आहे, स्मॉल वापरला आहे. कोणत्याही पासवर्डमध्ये ही 3 नियम पाहिजे जर का तो स्ट्रॉंग आहे तर. पहिला कॅपिटल आणि स्मॉल हे दोन्ही लेटर असायला हवे, कॅपिटल आणि स्मॉल आहे. ठीक आहे, हे जे साईन आहेत, कोणते साईन? @ झाला, ठीक आहे, ते शिकवलेले मी तुम्हाला. $साईन, पर्सेंटेज साईन, कॅरेट साईन, ठीक आहे, ॲस्ट्रिक साईन. हे साईनपैकी कोणतं तरी साईन, सगळे कोणतंही साईन असायला हवं, 3-4 तरी साईन यूज केलेलं असायला हवं. त्यामध्ये नंबर पण मिक्स असायला हवे, अल्फाबेट दोन्ही, याला म्हणतात स्ट्रॉंग पासवर्ड. मग जर का तुम्हाला कॅपिटल स्मॉल दोन्ही दिसतं आहे, नंबर दिसत आहे आणि तर तो स्ट्रॉंग पासवर्ड एक म्हटला जातो. कळते का तुम्हाला? कारण की तो क्रॅक नाही होत लवकर. इतकं तर समजलं. आणि तुमच्या नावाशी बी नको मॅच करायला जास्त करून, मग त्याला स्ट्रॉंग पासवर्ड आपण असं म्हणतो. ते राईट आन्सर आहे त्याचं. हे पण स्ट्रॉंग नाही आहे, ABC तर एकदम इझिली आहे. हा सायबर कॅफेवाल्यांचा असतो, प्रत्येक सायबर कॅफेवाल्यांचा. इझिली ते त्यांच्या पद्धतीने ठेवून देतात, ABC 1 2 3. आणि हा वायफायचा असतो जनरली. आणि हा पासवर्ड तर काही खरं नाही मग. ठीक आहे, व्हॉट इज द यूज ऑफ डिजिटल सिग्नेचर? जर का पासवर्ड ठेवून दिला तर काय खरं राहणार आहे? एखादा लहान मुलगा पण ॲक्ट करून चालला जाईल. ठीक आहे, व्हॉट इज द यूज ऑफ डिजिटल सिग्नेचर? डिजिटल सिग्नेचरचा यूज कुठे होतो? ड्रॉइंग, ईमेल फॉर्मेटिंग, ऑथेंटिकेशन, डेकोरेशनसाठी ना, मला तर डेकोरेशनसाठी. डिजिटल सिग्नेचरचा यूज डेकोरेशनसाठी. तुम्ही द्या आन्सर. चला द्या लवकर पटपट. सी, ऑथेंटिकेशन, राईट. बरोबर सांगितलं. ऑथेंटिकेशन सिग्नेचर, डिजिटल सिग्नेचर आपण ऑथेंटिकेशन म्हणजे ऑथरायझेशन आणि ऑथेंटिकेशन म्हणजे चेक. कळते का? ऑथराइज व्यक्ती व ऑथेंटिकेशनसाठी सुद्धा आपण हे सिग्नेचर यूज करतो. तर ऑथेंटिकेशन ईमेल फॉर्मेटिंगसाठी यूज करत नाही, ड्रॉइंगसाठी यूज करत नाही, डेकोरेशनसाठी तर बिलकुल यूज करत नाही आपण. ऑथेंटिकेशन हा एक सायबर सिक्युरिटीचा भाग येतो, म्हणून ऑथेंटिकेशन कळलं पाहिजे. ठीक आहे, हे राईट आन्सर देईल त्याचं. चला पुढे. विच नॉट अ व्हॅलिड ईमेल? बापरे, मग ईमेल पण आली नाही का? sahil123@gmail.com. वा, छान. तर user.name @yahoo यांच्यापैकी कोणती व्हॅलिड ईमेल आहे, म्हणजे कोणती बरोबर ईमेल आहे, तुम्ही सजेस्ट करायची आणि सांगायची त्याच्यामधून कोणती बरोबर ईमेल आहे. तर ईमेलचे नियम पाहिजे तुम्हाला. तुम्ही ईमेलच्या युजर नेममध्ये काय काय नसतं, इथं हे बघितल्यावरती समजेल तुम्हाला. हे राईट आहे, sahil123@gmail.com. ओके, तर बघा, ईमेलमध्ये फर्स्ट लेटर कॅपिटल असतात, पण अंडरस्कोर हा येत नाही, डॉट हा येत नाही, आणि सेकंड डॉट येतो, डॉट येतो, पण हे येत नाही. एक तर .com इन, एक तर .in लागेल. हे दोन्ही एकाच टायमाला लावून दिले, हे चुकीचं आहे. कळते का तुम्हाला? yahoo.in लागेल, याहूला .in लागतो. ठीक आहे, .com न लागता. सॉरी याहूला .comच लागेल, जसं गुगलला .com लागतं. ठीक आहे, कारण की ईमेल आहे ना तो. तर काहीतरी एक असायला हवं. कळते का? इन किंवा .in हे दोन एकाच टायमाला चालणार नाही. दोन्ही एक्सटेन्शन कसं काय एकाच टायमाला लावताय? हा ABC
हा राईट होता, पण हा डबल ॲट देऊन दिला तर हा पण रॉंग गेला तुमचा, आणि इथं अंडरस्कोर लावलेला आहे म्हणून हा पण रॉंग गेला, कारण की हे पण व्हॅलिड होतं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय व्हॅलिड होतं? हे कोणी डोमेन नेम घेतलं असेल आणि त्याची ईमेल असेल, कारण की त्याचं नाव असू शकतं, राईट? त्याने .comने विकत घेतलं असेल. कळतंय तुम्हाला माझं बोललेलं? हे डोमेन नेम असू शकतं. आणि हां, इथं एकच चुकलं तर अंडरस्कोर नको पाहिजे होता, अंडरस्कोर नसतो, ठीक आहे? ईमेलमध्ये अंडरस्कोर नसतो आणि डबल एक्सटेन्शन नसतात, कोणताही एक असतो. तर राईट आन्सर तेच आहे, जीमेलवालं, ठीक आहे? असं ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. सर बोला. करेक्ट ईमेल आयडी शोधायची होती ना? हां, करेक्ट ईमेल आयडी शोधायची होती. तर क्वेश्चन चुकलाय, तुम्ही मी काय दिलं? क्वेश्चन चुकलाय. विच इज़ नॉट अ वैलिड ईमेल आईडी. ओके, इनमें से कौन सी सही ईमेल आईडी नहीं है? अरे 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 अरे, इनमें से कोई, आता याच्यामधून सही आईडी नहीं है ना, ही तर राईट आहे बाबा, ईमेल आईडी ही राईट आहे, ठीक आहे? user.@ ही रॉंग आहे ना, रॉंग तर खूपच आहे त्याच्यात, ही पण रॉंग आहे, ही पण रॉंग आहे, दोन्ही रॉंग आहे. करताय का? ही राईट देऊन दिली माझ्या मते, मग अंडरस्कोर चालेल वाटतं, आहे ना? अंडरस्कोर असतो का नसतो एक वेळेस ते कन्फर्म करायचं. माझ्या मते ही पण रॉंगच आहे, ठीक आहे, अंडरस्कोरवाली. एक वेळेस मला ईमेल बघून घेऊ लागेल, 2 मिनटं. कन्फ्युजन डॉट यूज आहे, डॉटचा यूज आहे आणि अंडरस्कोरचा सुद्धा यूज आहे, मग कळते का? ठीक आहे, बघा, कन्फ्युजन करून नका घेऊ. एक मिस्टेक झालेली इथं मोठी. बघा एक वेळेस, ईमेल बघण्यासाठी डॉट पण असतो आणि अंडरस्कोरसुद्धा असेल, पण इथं एकदमच मध्ये कोणता एक्सक्लेमेटरी वगैरे जास्त करून लागणार नाही, पण इथं हे चुकतं आहे, $@ हे रॉंग आहे आणि हा पण रॉंग आहे, हे दोन्ही रॉंग आहेत. कळतंय का मुलांनो? तरी एक वेळेस बघून घ्यायचा की राईट आन्सर हे असेल बुकमध्ये माझ्यामध्ये, आणि याला पण रॉंग ठरवलं असेल. अरे 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 रे 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 रे, पण इथं .com लागला पाहिजे होता ना, एकाच वेळेस कसं काय केलं? बघा, खूपच दिमाग लावा लागेल इथं, तुम्हाला कळेल पाहिजे ते. आता मला तर समजून गेलं, तुम्ही बघा आता तुमचं, ठीक आहे? हा पण राईट आहे, ओके, हा पण ईमेल तुमचा राईट येते मुलांनो, ठीक आहे? हा रॉंग आहे फक्त, कारण की $@ लागला आहे, ठीक आहे? हा रॉंग आलेला आहे, हा पण तुमचा राईट आहे नाही, हा पण तुमचा राईट आहे. आता कसं काय? कारण की इतकं नेम हा त्या युजरचं नेम, ठीक आहे, इतकं डोमेन नेमचं नाव आहे, इथपर्यंत डोमेन नेम. आता डोमेन नेम इथं डॉट तर लागेनच ना, इथं कसा डॉट लागला तसं इथं पण डॉट लागू शकतो. जर का तुम्हाला डोमेन नेम घ्यायचं आहे मुलांनो, जर का तुम्हाला डोमेन नेम घ्यायचं आहे nkcomputer.com घेतलं तुम्ही समजा, ही रॉंग आहे, बघा इथं लक्षात द्या, ह्या 2 रॉंग आहे, राईट सांगितलं मी, इथंच आहे, ह्या 2 रॉंग आहे 100%, ह्या दोन्ही रॉंग आहे, हे दोन्ही. त्याच्यानुसार आता चुकलेलं आहे हे सगळं, यांच्यापैकी कोणतं तरी एकच दिलं असेल त्यांनी, हे माझा शब्द आहे. कळतंय? क्लिअर झालं तुम्हाला माझं बोललेलं काय नेमकं म्हणणं काय झालं इथं? ही पण राईट आहे तुमची, ही पण राईट ईमेल आहे, ही $@ चालत नाही, आणि हे दोन्ही रॉंग आहेत. कळताय का? तर हा राईट पल्स नाही तुमचा, तर तुम्ही एक वेळेस बघून घ्या, याच्यामध्ये काही चुकत असेल तर तुम्ही एकदा मला सांगू शकता, ठीक आहे? चालायचं पुढे, चलो. व्हॉट इज द यूज ऑफ लिब्रे ऑफिस बेस? लिब्रे ऑफिस बेस उपयोग किसके लिए होता है? काय आहे? बोला बेटा. ऋतिक, तुझा पूर्ण आवाज जबरदस्त येतोय. टॅपिंग करतो एक वेळेस, टॅप कर, टॅप. चार्जिंग आणि नेटबीट संपला असेल तर ते एवढं कमेंट टाकून चाललं जा, चालू लेक्चरमध्ये त्या गोष्टी नको सांगू. हां, काही आन्सर सांगत असेल तर कमेंट टाकून दे परत एकदा, कारण की तुझा वॉईस असा पण क्लिअर येतच नाही. ऋतिक आज ऑनलाईन करतोय लेक्चर. व्हॉट इज द यूज ऑफ लिब्रे ऑफिस बेस? लिब्रे ऑफिस बेस का उपयोग किसके लिए होता है? राइटिंग लेटर, मेकिंग चार्ट, प्रेजेंटेशन, डाटाबेस मैनेजमेंट. बताओ तुम.
सांगा मुलांना लवकर. लिब्रो ऑफिस बेस, लिब्रो ऑफिस सांगितलं, रायटर बीटर नाही सांगितले. लिब्रो ऑफिसचा बेसचा उपयोगासाठी लिब्रो ऑफिस सांगितलं म्हणजे त्या तिन्ही ॲप्लिकेशन येतील. एक्सेल कॅल्क, इम्प्रेस, पॉवर पॉईंट. ठीक आहे, ह्या तिन्ही ॲप्लिकेशन त्यामध्ये आला. एक डाटाबेस मॅनेजमेंट नक्की. नक्की डाटाबेस मॅनेजमेंट, लेटर रायटिंग, वर्ड प्रोसेसिंग, मेकिंग चार्ट, वर्ड प्रोसेसिंग, प्रेझेंटेशन, इम्प्रेस. हे राईट आन्सर आहे. म्हणजे आपण जो काही डाटा बनवतो, स्प्रेडशीट बनवू, ड्रॉइंग बनवू, ठीक आहे, लेटर बनवू, हा सगळा डाटाबेस आहे तुमचा. डाटाबेस मॅनेजमेंट आहे. तर पहिलं आन्सर द्यायचं तेच येईल. ठीक आहे, येईल ना हा प्रश्न पण. चालायचं पुढे. व्हॉट इज द ट्रॉजन हॉर्स? ट्रॉजन हॉर्स काय आहे? एक प्रकारचा काय आहे? अँटीव्हायरस आहे जो तुमच्या मोबाईलमधून अँटीव्हायरस हाकलून देतो. तो आहे का गेमिंग आहे का एक ट्रॉजन हॉर्सचा गेम आहे का? मालवेअर, हायडेन इज यूजफुल सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम. काय आहे पती? ऑपरेटिंग सिस्टम आहे का ट्रॉजन हॉर्स? सांगा लवकर पटपट. ट्रॉजन हॉर्स सॉफ्टवेअर आहे, अँटीव्हायरस आहे, गेम सॉफ्टवेअर का मालवेअर आहे? अँटीव्हायरस आहे. ओके, ट्रॉजन हॉर्स अँटीव्हायरस आहे. राईट है ना? है ना? है ना? वा, सुनीता सोनवणे, छान, बरोबर आहे तुमचे आन्सर. तुम्ही प्रयत्न करताय दुसऱ्यांचं बघून. एकाने टाकलं म्हणजे तुमची पुऱ्यांची लाईन लागते डायरेक्ट. तेच हां राईट वाटतं. कळत नाही ना तर थोडं तुम्हाला वाटत असलं तर सांगायचं, नसेल म्हणजे एकाने सांगितलं तर तुम्ही पण तोच द्यायचा. सगळ्यांनी थोडंफार दिमाग लावायचा. पण आता ह्याच्यात काही याला जोपर्यंत एक्सप्लेन करत नाही तोपर्यंत तुम्ही राईट आन्सर देणार नाही. तर आता मी तुम्हाला सांगून देतो. ट्रोजन हॉर्स एक मालवेअर आहे. मालवेअर म्हणजे काय? असा व्हायरस आहे, एकदाचा जर का मोबाईलमध्ये एंटर केला तर तुमचा मोबाईल कामं करणं विसरून जाईल. कंट्रोल सी केला तर कंट्रोल सीच्या जागे तो उडवून टाकेल मोबाईलला. कंट्रोल सीच्या जागे काही वेगळं कॉल करून टाकेन कोणाला. म्हणजे त्याचे जे काही फंक्शन असेल तो पूर्ण खरंच ट्रॉजन हॉर्स पूर्ण भटकून जाईल. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये एकदा जर का तो हॉर्स आला तर तो हॉर्स रिअलचे हॉर्स लावून देईन आपल्या मोबाईलचे. म्हणजे पूर्ण खराब होऊन जाईल. म्हणजे जे रिअली काम आहे आपल्या मोबाईलचं ते सगळे होऊन जाईल, सगळं खतम होऊन जाईल. म्हणजे तुम्ही कधी कंट्रोल सी क्लिक करताय तर तो कंट्रोल सीच्या जागी काही वेगळंच काम करेल. ओके, मग काय अँटीव्हायरस कायला म्हणतो आपण? असं सॉफ्टवेअर जे आपल्या कम्प्युटरमधून एखादा व्हायरसला काढण्याचं काम करतं आहे त्याला अँटीव्हायरस म्हटलं जातं. म्हणजे व्हायरसपासून प्रोटेक्शन देणारं ॲप्लिकेशन त्याला अँटीव्हायरस म्हटलं जातं. गेम सॉफ्टवेअर ज्याच्यात आता येतं काही सांगायची गरज नाही. मालवेअर हिडन युजफुल सॉफ्टवेअर. मालवेअर म्हणजे असं सॉफ्टवेअर जे डायरेक्ट हायडेन करून तुमच्या कम्प्युटरमध्ये टाकलं जाईल, हाईड करून टाकलं जाईल, न सांगता टाकलं जाईल किंवा डायरेक्ट इंटर केलं जाईल किंवा तुमच्या कम्प्युटरला हानी पोचवण्यासाठी तो पोचवला जाईल किंवा पूर्ण बंद करण्यात पूर्ण सिस्टमला पण बंद करू शकतो एवढी ताकद असते त्यामध्ये. ऑपरेटिंग सिस्टम कोणाला म्हणता हे किती वेळेस सांगू आता? दरवेळेस एक्सप्लेन करायचं का? तर त्याचा आन्सर येणार नाही. ओके, मालवेअर हायडन युजफुल सॉफ्टवेअर हे त्याचा आन्सर येईल. मालवेअर आला ना, मालवेअरच आहे. ठीक आहे, कळते मग. ट्रॉजन हॉर्स माहिती पाहिजे. हॉर्स आला म्हणजे मालवेअर आहे. पहिला टाईप्स येतो मालवेअरचा. मालवेअर म्हणजे काय असतं? मालवेअर म्हणजे मिलिशियस सॉफ्टवेअर. मिलिशियस सॉफ्टवेअर म्हणजे काय? मलिशियस म्हणजेच असे सॉफ्टवेअर जे कम्प्युटरला किंवा आपल्या डिव्हाइसला हानी पोचवतात. ठीक आहे, चला संपण्यात आलेलं आहे आता सगळं. 10-15 मिनटं थांबा फक्त. असं पण बाकीचे मावडे पोहून गेले आपले. मावडे म्हणतो सॉरी, उडालेले कावडे सॉरी बाकीचे कावडे पडून गेलेले उरलेले मावडे आहेत आपले. ठीक आहे ठीक आहे. विच इज नॉट पार्ट ऑफ CPU? यापैकी कोणता पार्ट CPUचा नाही? ALU, कंट्रोल युनिट, रजिस्टर, मॉनिटर. इतने ही ना डी तक. ALU नहीं है का? कंट्रोल यूनिट. इनमें से कौन सा CPU का हिस्सा नहीं है? नहीं है, नहीं है. ओके, डी मॉनिटर. ओके, मॉनिटर CPUचा हिस्सा नाही आहे. रजिस्टर मी जे सांगितलं तुम्हाला, एक छोटीशी चिप असते आणि ज्याला ते छोटे छोटे पाय असतात ना, पाय म्हणतात ते, काय म्हणतो आपण त्याला? छोटे छोटे तार ज्याच्याने डाटा ट्रान्सफर होतो अशाचा छोटा त्याला रजिस्टर, आपण असं ट्रान्झिस्टर म्हणू शकतो आपण किंवा रजिस्टरसुद्धा त्याला म्हटले जातात. ठीक आहे, रजिस्टर ते पण असतात वाटतं. ऋतिक त्याला पण म्हणतात ना ते छोटे छोटे टाकींना रजिस्टर.
इलेक्ट्रॉनिक, राईट. तर कंट्रोल युनिट असतं CPU मध्ये आणि ALU पण असतं. हे सगळे पार्ट आहे कम्प्युटरमध्ये. पण मॉनिटर एक डिस्प्ले आहे जो की मी तुम्हाला कालच एक्सप्लेन केला. तर हा त्या CPUचा पार्ट नाही आहे. ओके, चला पुढे जायचं. हे तर लहान मुलगा पण सांगेल. चला फक्त मोजून 6 प्रश्न बाकी. आता टिकून राहा तुम्ही, तुम्हाला समजेल तुमची एक ॲबिलिटी की तुम्ही खरंच किती प्रश्न सॉल्व्ह करू शकता. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इफ फंक्शनचा यूज कुठे होतो? समेशन, लॉजिकल टेस्ट, सॉर्टिंग, चार्टिंग. वा, द्या आन्सर यापैकी. नवीन विद्यार्थी तुम्ही सध्यासाठी थोडं याला शिकून घ्यायचं की नेमकं म्हणण्याचा काय प्रयत्न चालू आहे. इफ हा फंक्शन एक फॉर्म्युला आहे एक्सेलमध्ये यूज होणारा. ठीक आहे, तर काय आन्सर आहे? श्रावणी तू आन्सर दे बरं लवकर पटकशी. माहिती नहीं? लो भैया, हो गया यहाँ पे. ठीक है, तो इसका आंसर है लॉजिकल टेस्ट. क्या? लॉजिकली. जेव्हा इफ फंक्शन केव्हा लागतो आपण? लॉजिकल. म्हणजे मला एखादी डेफिनेशन द्यायचं आहे की बुवा असं समजून घ्या 10, 5. ओके, तर तुम्ही ती संख्या दाखवा. याच्यामध्ये असं काही दाखवेल मी की इथं जर का 10 मोठा असेल तर 10च तुम्हाला शो करेल. म्हणजे लॉजिकली आपण जे मी एखादा इफ फंक्शन तुम्हाला नाही का उदाहरण टाकतो त्याचं. ठीक आहे, त्याची एक नोट्स टाकतो, ती बघायची एक वेळेस इफ फंक्शन कसं काम करतो तर. ठीक आहे, त्याची एक व्हिडिओ पण टाकेल तुम्हाला. कळते सगळ्यांना इफ फंक्शन म्हणजे नेमकं वर्क कसं करतं ते चांगल्या पद्धतीने समजेल. आता नोट्स पाठवेल मी काही मिनटात, ती बघून घ्यायची तुम्ही. चालायचं पुढे. याचं लॉजिकली माझ्या मते लॉजिकलच आहे, लॉजिकल टेस्ट आहे त्याचं इफचं. ठीक आहे, समेशन पण येईल आणि सॉर्टिंग पण येईल आणि चार्टिंग पण येईल आणि चार्टिंग पण नसतं. व्हॉट इज द यूज ऑफ फायरवॉल? फायरवॉलचा यूज काय आहे? ज्या पोरांनी सायबर सिक्युरिटी केलं आहे त्यांना माहिती असेल. डाटा एंट्री, व्हायरस डिटेक्शन, प्रोटेक्शन ऑफ अनऑथराइज एक्सेस, बॅकअप. प्रोटेक्शन ऑफ अनऑथराइज ॲक्सेस. तर ज्या मुलांनी PDF मध्ये बघून आन्सर दिलं त्यांना मी एकदा एक्सप्लेनेशन देऊन देतो की तुम्ही राईट आन्सर देत आहेत. ठीक आहे, आणि फायरवॉल काय असतं हे नेमकं बघून घ्या. आता समजून घ्या. फायरवॉल फायरवॉल काय आहे? तो वॉचमॅन आहे आपल्या पूर्ण कम्प्युटरचा. काय काम करतो? हे तुमचं अपार्टमेंट आहे, तुम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहता इमॅजिन करा, आणि अपार्टमेंटच्या बाहेर एक कॅबिन आहे सिक्युरिटी गार्डचं. ओके, गार्डचं काय काम असतं रे? प्रोटेक्ट फ्रॉम अनऑथराइज एक्सेस. कोणीही असा व्यक्ती जो ऑथराईज नाही आहे, ज्याच्या या बिल्डिंगवरती किंवा ह्या एरियावरती हक्क नाही आहे. ठीक आहे, काय नाही आहे, हक्क नाही आहे, तो व्यक्ती नेमकं काही इथं काही करायला नको, किंवा काही गोष्टींना त्याने हात स्पर्श बिर्श किंवा काही न्यावं नको, किंवा इथून कोणती गोष्ट जर का तो ऑथराईज नाही आहे तर त्याने इथून कोणती गोष्ट नेण्याचा त्याला अधिकार नाही आहे, किंवा तो कोणती गाडी नेऊ पण नाही शकत. कारण की तो गार्ड लगेच सांगेल बाबा तू कोण आहेस, हा तुझा काय संबंध आला इथं गाडी न्यायचा. कळतंय ना? ऑथराईज एक्सेस म्हणजे जो व्यक्ती विश्वासू आहे किंवा ऑथराईज आहे त्याच व्यक्तींना तो आतमध्ये येऊ देईन किंवा जाऊ देईन. कळतंय तुम्हाला? हे कोणाचं काम असतं? गार्डचं. तसंच आपल्या फायरवॉल, इथं जो लपलेला फायरवॉल आहे बघा, हा फायरवॉल दिसतोय का? विंडोज सिक्युरिटी अटॅक्शन रिकमेंडेड. झूम करून बघा. ओपन केला मी. हा माझ्या कम्प्युटरचा काय आहे? सिक्युरिटी गार्ड आहे. काय करतो? तो पूर्ण डिटेक्शन करतो कोणी आत काय किती ॲक्टिव्हिटी कशा चालू आहेत, काही चुकीचं तर नाही गेलं आतमध्ये, किंवा काही प्रोसेस चुकीची घडत तर नाही, लगेच तो आपल्याला इथं डिटेक्शन देतो. तो एवढं चेक करतो की अनऑथराइज एक्सेस तर नाही आहे. तर काय करतं आहे मग फायरवॉल कळलं. चलायचं पुढे मुलांना. चला मग पुढे. अरे अरे रे 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 सॉरी, तर 9:30 होऊन जातील. ओके ओके ओके, चला. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF? ये तो अच्छा प्रश्न है. तो इसका आंसर क्या है PDF का? बताओ श्रावणी.
बी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. नक्की याचं पर्सनल डॉक्युमेंट पण नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. याचा फुल फॉर्म येतो, पाठांतर पाहिजे या सगळ्यांचा. याचा पहिला फुल फॉर्म येईन पोर्टेबल डिस्क फॉर्मॅट पण येईन, पोर्टेबल डिस्क फॉर्मॅट किंवा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, हा पण त्याचा फुल फॉर्म आहे. तर पी डी एफचा फुल फॉर्म माहिती बसायला हवं तुम्हाला. ठीक आहे, पी डी एफ तर काय आहे, बी आन्सर राईट आहे त्याचं. ठीक आहे, चला व्हॉट इज, आता शेवटचे 2 प्रश्न बाकी आहेत, नंतर मग प्रेझेंट लावायची आणि जायचं घरी. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमचं मेन काम काय आहे. कंट्रोल सिस्टम, रिसॉर्स, व्हायरस प्रोटेक्शन, स्क्रीन डिस्प्ले, हार्डवेअर रिपेअर. कोणतं? बी कंट्रोल सिस्टम रिसॉर्स. ऑपरेटिंग सिस्टमचं मेन काम ऐकून घ्या. आपल्याला हार्डवेअरची भाषा समजते का? नाही कळत नाही. मग ऑपरेटिंग सिस्टम काय करतो माहिती का, हे जे हार्डवेअर आहे याच्याशी बोलण्याचं काम करतो. म्हणजे ह्या हार्डवेअर, ह्या सॉफ्टवेअरला, ह्या ऑपरेटिंग सिस्टमला या हार्डवेअरची भाषा कळते. म्हणजे याला कसं समजायचं आहे, ह्या हार्डवेअरला ज्याच्याशी आपण बोलू शकत नाही, ते काम ह्या सॉफ्टवेअरला येतं, ऑपरेटिंग सिस्टमला. कारण की ह्या सॉफ्टवेअरला, ऑपरेटिंग सिस्टमला ती पूर्ण भाषा येते जी एका हार्डवेअरला समजवण्यासाठी लागते, की त्याला कामं कसे करायचे, किंवा कोणती प्रोसेसिंग केव्हा कशी करायची, किंवा कॅमेऱ्याला कसं चालवायचं आहे, हे सगळं आपलं ऑपरेटिंग सिस्टम बघतं. आणि त्या हार्डवेअर डिव्हाइससोबत हे सगळं आपलं ऑपरेटिंग सिस्टम बोलतं, तेव्हाच आपलं कम्प्युटर चालतं. तर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे, पहिला मुद्दा, तर कंट्रोल सिस्टम रिसॉर्स, पूर्ण सिस्टमचा जो रिसॉर्स आहे, ठीक आहे, त्याला बघण्याचं सुद्धा काम आपलं ऑपरेटिंग सिस्टम करतं. तर हे त्याचं आन्सर येतं. व्हायरस प्रोटेक्शन तर फायरवॉल करत आहे. ठीक आहे, व्हायरसचं प्रोटेक्शन कोण करतं आहे, सॉफ्टवेअर आहे. कोणतं सॉफ्टवेअर, तेच ऑपरेटिंग सिस्टमच आहे ते. ठीक आहे, स्क्रीन डिस्प्ले हे वेगळं झालं, हार्डवेअर रिपेअर हे पण वेगळं झालं. हे राईट आन्सर आहे बी. चला पुढे. व्हॉट इज द यूज ऑफ कंट्रोल प्लस पी. पेस्ट, प्रिंट, प्रोटेक्ट, पॉवर. प्रिंट. ठीक आहे, कंट्रोल पी म्हणजे प्रिंट. लास्ट क्वेश्चन. विच ऑप्शन इज यूजेड टू क्रिएट अ न्यू डॉक्यूमेंट इन लिब्रे ऑफिस राइटर. लिब्रे ऑफिस राइटर में नया दस्तावेज बनाने के लिए कौन सा विकल्प होता है. फाइल ओपन, सेव, न्यू, कुठे, सी में क्या है, फाइल में जाके न्यू में जाना. ओके, एक बार ट्राय करूँ. फाईलमध्ये म्हणजे नवीन डॉक्युमेंट बनवायचं आहे ना, तर फाईलमध्ये गेलो आणि नवीन क्लिक केलं आणि रायटरचं पण ऑप्शन येते. ठीक आहे, किंवा डबल टॅप करून देतो, नाही होते. न्यूमध्ये गेल्यावर मी बनवू शकतो. ठीक आहे, नवीन डॉक्युमेंट, राइट. तो ये आंसर राइट है. इसके जगह कभी कंट्रोल एन रहता तो वो भी राइट होता. ठीक है, तो आज के लिए बस इतना ही. तो मिलते हैं अगली वीडियो में. आज अब तक के लिए टाटा, बाय बाय. ओके, कळतं आहे सगळ्यांना. चला, आजचा आपण 30 प्रश्न आपण संपवले. याच्यामधून कधी कोणता क्वेश्चनशी रिलेटेड जर का डाऊट येत असेल तर लगेच कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि श्रावणी, यस रॅम आणि डी रॅम चांगल्या पद्धतीने समजून घ्या बेटा, कारण की तिथं घोळ नको व्हायला. आणि काही नवीन प्रश्न भेटला तर मला पण पाठव. ठीक आहे, प्रेझेंट लावून द्या आपली. आहे सर, पाठवते मी. ओके, क्वेश्चन आहे का, पाठवा लागेल हो, व्हॉट्सअप. ट्रिपल बुकमध्येच आहे. म्हणजे एकटं वाचून घ्यायचं का, मला पण पाठवा लागेल ना. एस रॅम आणि डी रॅमचं. हां, मग पाठव मला ते क्वेश्चन्स.